मी विजय, आपले स्वागत आहे विजय टेस्टी किचन रेसिपीवर। आज आपण बनवणार आहे कोल्हापूरची झणझणीत अशी मिसळ। झणझणीत मिसळ बनवण्यासाठी मटकी आपण सकाळी भिजत घातली होती आणि संध्याकाळी कापडामध्ये बांधून ठेवायची, म्हणजे त्याला चांगले मोड येतात। झालेल्या मटकीची आपण मिसळ बनवणार आहोत। तर मिसळ खायला छान लागते आणि करायलाही सोपे आहे। चला तर मग कशी करायची हे पाहूया। ह्याच्यासाठी आपण वाटण तयार केले आहे। खोबरे, कांदा, लसूण, कोथिंबीर। मिसळ तर्रीदार होण्यासाठी आपण हे खोबरं आणि कांदा गॅसवरच भाजून घेतले आहे। 5 मिनिटं आपण हे चांगलं गॅसवर भाजून घ्यायचे। 2 कांदे, त्याच्यामध्ये लसूण आणि वाटी खोबरे, त्यानंतर तीळ, जिरे, लवंग, दालचिनी आणि वेलदोडा आपण हे तव्यामध्ये भाजून घ्यायचं आणि आपण हे मिक्सरला बारीक करून त्याची पावडर बनवायची। त्यानंतर खोबरे, कांदा आपण हे जे भाजून घेतलं आहे तेही मिक्सरला आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत। त्यामध्ये टोमॅटो टाकायचा, कोथिंबीर टाकायची आणि वाटण तयार करून घ्यायचे। पातेल्यामध्ये 2 पळी आपण तेल घातले आहे। त्यामध्ये तयार केलेले वाटण आपण तेलात चांगले परतून घ्यायचे। 5 मिनिटं आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहोत। कोथिंबीर, टोमॅटो ह्याचेही वाटण आपण तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे। 2-3 मिनिट सर्व परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहोत। दोन चमचे आपण कांदा लसूण मसाला, हळद टाकायचे आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा। परतून झाला की 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवायचे आणि वाफ द्यायची। त्यानंतर मसाला आपला चांगला तेलामध्ये परतला जातो। मसाला आपला चांगला परतून झाला की ह्याच्यामध्ये मोड आलेली मटकी आपण टाकणार आहोत तेलामध्येच आणि 5 मिनिटं चांगली परतून घ्यायची, म्हणजे मिसळला चांगली चव येते। त्यानंतर 2-3 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत, ते बारीक करायचे आणि मसाल्यामध्ये टाकायचे। तेही आपण परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण वाटलेला जो मसाला आहे त्याचे पाणी असते ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हवे तेवढे गरम पाणी करायचे, 1-2 ग्लास, आणि ते आपण मसाल्यामध्ये टाकून देणार आहोत। गरम पाणीच टाकायचे, त्यामुळे चव चांगली येते आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत। मीठ घालून परतून घ्यायचे। आणि मसाल्यामधले पाणी आपण याच्यामध्ये टाकलेले आहे। त्याचबरोबर गरम पाणी आपण पाहिजे तेवढे टाकायचे आणि प्लेट झाकून 5 मिनिटं चांगली उकळी येऊन द्यायची। उकळी आल्यानंतर आपली झणझणीत अशी मिसळ तयार होते। वरून कोथिंबीर टाकायची। पाहू शकता छान तर्री आली आहे आणि झणझणीत आपली मिसळ तयार झाली आहे। खायला खूप छान लागते। अशा पद्धतीने आपली कोल्हापुरी झणझणीत मिसळ तयार झालेली आहे। पाहू शकता मिसळला छान तर्री आणि कलरही आलेला आहे। अशा प्रकारे आपली झणझणीत कोल्हापुरी मिसळ तयार झाली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।